सर, टेस्ट झाल्या का? झाल्या ना. आत्ताच आईला घेऊन गेलो होतो. तिला घरी पण सोडलो. रिपोर्ट्स कधी मिळणार आहेत? संध्याकाळपर्यंत येतील. पर नंतर जाऊन मी घेऊन येतो. नाही ते बघू ना. मीच जाईन जमलं तर. विचारेन सरांना. सर, चहा आणि थोडं खायलाही सांगितलंय. अरे वा, थँक्यू शलभ. सर, तुम्ही बरे आहात ना? नाही, खूप थकलेले दिसताय. अरे आय एम फाईन. काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आजचं काय? सरांनी आम्हाला दोघांना मगाशी बोलवून घेतलं होतं. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंच्या केसबद्दल जे आपण पुरावे गोळा केले आहेत ना, ते त्यांना अजिबात पटत नाही आहेत. म्हणजे सर तसं तर ते बरंच काही म्हणतात, पण त्यांचं आता असं म्हणणं आहे की धनंजय सरदेसाईंचा मृत्यू ज्या पॉयझनमुळे झालाय ना, ते पॉयझन मुळात भारतात मिळतच नाही. म्हणूनच आपण त्या पॉयझन विकणाऱ्याचा आधी शोध घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्या धनंजय सरदेसाईंच्या खुन्यापर्यंत आपण पोहोचू शकू. अच्छा, आणि आपले लॅब रिपोर्ट्स काय म्हणतात? लॅबच्या रिपोर्टमध्ये पॉयझन नेमकं काय आहे हे त्यात सांगितलेलं आहे, आणि सरांनी देखील तेच वाचून आपल्याला सांगितलं. ओके, इंटरेस्टिंग. मी म्हणालो होतो ना, मोहिते सरांचा अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण सर, त्यांना आपलं पटत नाही ना. त्यांची पद्धत वेगळी आहे मी म्हणे, पण त्यांच्या पद्धतीनं काम करू ना. शेवटी गुन्हेगार सापडणं महत्त्वाचं. कुणामुळे आणि आपण क्रेडिट मिळवण्यासाठी काम नाही करत. ठीक आहे, तेही खरंच म्हणा. अजय ठाकूर बोलतोय. नमस्कार. मोबाईलवर फोन केला असता तर माझं नाव वाचून फोन उचलला नसतात, म्हणून लँडलाईनवर केला. एक मिनिट. हॅलो, हॅलो, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मेमाने बोलतोय. मला मिस्टर अजय ठाकूर यांच्याशी बोलायचंय. सर, तुमच्याशी बोलायचं म्हणते. सर जरा बिझी आहेत. एक वाक्य बोलायला पण वेळ नाहीये का त्यांच्याकडे? सर एका नवीन केसमध्ये बिझी आहे. अच्छा, हो का? मला वाटलं एका वेळेला ते एकाच केसमध्ये लक्ष घालतात. तुम्ही नंतर फोन करता का? हे बघा मिस्टर, घे. नकोय मला. कधी कधी कॉफी प्यावी. घे. कशी झाली आहे बघ तरी. स्ट्रॉंग की तुला आवडती तशी? तो अजय ठाकूर माझा फोनच उचलत नाही. सोडते अजय ठाकूरला. त्या वाघमाऱ्याचं काय करायचं हे ठरवायला लागेल. त्या वाघमारेला लागलंय वेड. अख्ख्या प्रॉपर्टीमधनं 50% शेअर हवाय त्याला. राणी, माझं असं म्हणणं आहे की तू त्याला हो म्हणावं. बरं आहेस ना शरद? ऐकून घे. तू त्याला बोलाव. अगदी 50% नको म्हणाव, पण 25% घे. नाही ऐकणार रे तो. तोंडाला पाणी सुटलंय त्याच्या. राणी, घासाघीस कर जरा. अरे पण का? 350 कोटी रुपये मागतोय तो. वेळ लागलाय का? हे बघ, मी जेवढे त्याला पैसे देणार होते ना, त्याच्यावर एक पैसाही देणार नाहीये मी त्याला. राणी, तुला कळत नाहीये, वाघमाऱ्याला नाराज करून चालणार नाहीये. अरे पण 50%? राणी, मला कळतंय 50% म्हणजे जास्त होतं. तू जरा प्रेमाने बोल ना त्याच्याशी. तो नक्की तयार होईल. 25%. शरद, ऐक ऐक ऐक, पूर्ण ऐकून घे.
एक म्हणजे वाघमाऱ्याला नाराज केलं तर आता त्याच्याबरोबर चालू असलेली सगळी बोलणी फिसकटतील. त्यामुळे आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो, कारण त्याने आपल्या अवतीभोवती सगळी त्याची माणसं पेरलेली आहेत. मोहिते पण त्यातलंच आहे. आणि दुसरं म्हणजे हे सगळं करण्यासाठी नवा माणूस शोधावा लागेल आपल्याला. आणि आता या डीलमध्ये नवा माणूस घुसवणं डेंजरस आहे. वाघमारे ते होऊच देणार नाही. पण आता काय करायचं मग? निगोशिएट कर, गोळात घे त्याला. ठीक आहे. एक त्रास नाहीये रे शरद, सगळेच डोक्याला ताप आहे. त्या पटवर्धनची वारसदार आता कुठून आली आहे काय माहित. ते शोधून काढावं लागणारच आहे. म्हणजे तू तिवारीला अजून त्या पत्त्यावर पाठवलं नाहीयेस? नाही पाठवलं. शरद काय मुहूर्त शोधतोयस का? इतका उशीर कसा काय करू शकतोस तू? पाठवतो, आजच्या आजच पाठवतो. आणि त्या तिवारीला सांग, तिथे जाऊन त्या बाईची नीट चौकशी कर. हो, नाहीतर नेहमीसारखा वेंदळेपणा करेल तो. सांगतो. एकाहून एक निकम्मे माणसे. तो वाघमारे काय, तो जाधव काय, तिवारी काय. पैसे देऊ रे आपण यांना, पण अक्कलेच काय करायचं? कुठून देऊ मी यांना अक्कल? त्या जाधवला सुद्धा मी सांगत होते इतके दिवस की त्या लिगल डॉक्युमेंट्स वरती माझ्या सह्या घ्या घ्या. आता झाली ना नसती पंचायत. अगं हो, पण आधी ती बाई कोण आहे ते शोधायला हवं. हो, त्याचीच वाट बघते. बाई कोण आहे, कुठून आली, पटवर्धनशी तिचा काय संबंध आहे, कुठून अचानक टपकली काय माहित. एकदा येऊ दे माझ्या तावडीत, मग बघते तिला. May I come in, sir? Yes, come in. Oh, Jai Hind, sir. Jai Hind. Have a seat. It's okay, sir. Thank you. काय मग श्रावण बाळा, झाली का घरगुती कामं? Yes, sir. काय विशेष काय होतं? सर, आईला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. हो, काय झालं? टेस्ट करून घ्यायच्या होत्या. झाल्या? येस सर. मग आता टेन्शन फ्री, कामात लक्ष लागेल ना आता? अरे काय प्रकार काय हा? धनंजय सरदेसाईंच्या खुनाच्या बाबतीत महत्वाचे मुद्दे तुम्ही त्याच्याकडून का डोळा केलाय? यू ओव्हरलुक देम. अरे काय चाललंय काय? नुसतं विष दिलं. कसलं विष? उंदराचं विष. आणि त्या खुन्यापर्यंत पोहोचलं कसं याचा तुम्ही काही तपासच केलेला नाही. तर मग इतके वर्ष केलं काय तुम्ही? उगाच कोणालाही संशय समजायचं, इन्क्वायरीला बोलावून घ्यायचं. अशाने केस सॉल्व्ह नाही होत. उगीच त्या केसचा बोबाटा होतो. कळलं? येस सर. मला वाटतं आता हे सगळं मला पहिल्यापासून शिकवायला लागणार आहे. गम भन रस तळ. हो, नाही तर अशाने अख्खं डिपार्टमेंट तुम्ही रस तळाला नाही. काय मी काम करतो आता, एक माझ्या नावानं क्लासेस काढतो, मोहिते क्लासेस. हॅलो, मोहिते हियर. नमस्कार मोहिते साहेब. हे बघा मॅडम, मी अंतर्ज्ञानी नाहीये. तुमचा आवाज ओळखायला तुमचं नाव काय ते सांगा आधी. राणी सरदेसाई बोलते. काय मॅडम, तुम्ही काय सकाळी सकाळी कशी काय आठवण आली आमची? आठवण यायला एक ठराविकच वेळ असावी असं काही नाही ना. हा, ते पण आहे म्हणा. आणि सध्या मी अशा परिस्थितीत आहे की एकतर मला धनंजयची आठवण येते किंवा पोलिसांची. नाही, मी समजू शकतो. ते अजय ठाकूर आहेत का हो तिथे? बाबा थांबा जरा. हो आहेत, ते इकडंच उभे आहेत. काही खास काम होतं का? हो, मला जरा अर्जंटली त्यांच्याशी बोलायचं होतं. हा, देतो. हा, एक मिनिट. मॅडमचा फोन आहे. हॅलो. लहानपणी खूप लपाछपीचा खेळ खेळायचात का तुम्ही? काय? मग आता माझ्याशी हा खेळ का खेळताय? एकदाही फोनवर बोलला नाही तुम्ही माझ्याशी? मी जरा बिझी होतो. ओ अच्छा. मीच तेवढी रिकाम टेकडी असते. मिस्टर अजय, मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. बोला. मला 1-2 वेळा धनंजय दिसलाय. काय? हो, मी स्वतः पाहिलंय त्याला इन्स्पेक्टर. मॅडम, हे शक्य नाहीये.
त्यांची डेड बॉडी आम्ही पाहिली आहे आणि त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स माझ्या डेस्कवर आहेत. अहो पण मी खरं सांगतेय तुम्हाला. मॅडम, तुमचा काहीतरी भ्रम होतोय. भ्रम झाला असता तर माझ्या फोनवरती त्याचे मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस आले नसते इन्स्पेक्टर. काय? हो, मला असं वाटतंय धनंजय जिवंत आहे. तुम्ही प्लीज काहीतरी करा. हॅलो, मी बघतो. मी वाट बघतेय तुमच्या फोनची. माझ्याकडे सर, राणी सरदेसाईंचं असं म्हणणं आहे की त्यांना धनंजय सरदेसाई दिसले. काय? त्यांना त्यांच्या फोनवरून मिस कॉल आणि मेसेजेस आले. आपण मेलाय ना तो. सर, त्यांची डेड बॉडी आम्ही चेक केली होती, ताब्यात घेतली होती. आमच्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स पण आहेत. तुम्ही ना हां, मग आलं लक्षात. मग काही होऊ शकतं या जगात. सर, असंही असू शकतं की राणी सरदेसाई आपल्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतील. मला डायव्हर्ट करू नका. पण मी असं ऐकलंय तुमची आणि त्यांची काही खास मैत्री आहे. नाही सर. काय नाही म्हणताय तुम्ही? बरेचदा तिकडे घरी येणं जाणं झालंय, मला माहिती आहे ना सगळं. फक्त कामानिमित्त. मी आता ठरवलंय, एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकायचं. उगाच घोंगडं भिजत ठेवण्यात काय पॉईंट नाही. बरोबर नाही? ठीक आहे सर. धनंजय सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स मी चेक करतो. मग इतके दिवस त्यांचा फोन का नाही सापडला? सर, आम्ही प्रयत्न केलाय पण मग ते काय उडत गेला तो? आता मी प्रयत्न करतो. म्हणजे तुम्हाला कळेल केस कशी सॉल्व्ह करायची असते. कळलं? शुअर सर. ही केस तुमच्याकडून सॉल्व्ह झालेली पाहायला मला नक्की आवडेल. खूप शिकता येईल तुमच्याकडून. सर, एक रिक्वेस्ट आहे. हां, काय? संध्याकाळी माझ्या आईचे टेस्टचे रिपोर्ट्स येणार आहेत. कलेक्ट करायला मी जाऊ शकतो का? हां, जरूर जरूर. मी हँडल करतो. डोंट वरी. थँक्यू सर. सर, हे असंच होणार बघा. मोहिते सरांच्या केबिनमधून बाहेर आलं की असंच सुन्न व्हायला होणार. तसं काय नाही मेमाणे. मी त्या राणी सरदेसाईंबद्दल विचार करत होतो. मग बरोबर आहे. मग तर सुन्न व्हायलाच होणार आहे. ही बाई कुणाला बी जिरीला आणू शकते बघा. काय झालंय सर? शिलार, एक काम कर. धनंजय सरदेसाईंचा नंबर आहे, पुन्हा एकदा सर्व्हेलन्सवर टाक. सरदेसाईंचा सिम कार्ड सर्व्हेलन्सवर? काहीतरी गडबड आहे. म्हणजे मी आता आतमध्ये होतो कॅबिनमध्ये, तेव्हा राणी सरदेसाईंचा फोन आला होता. त्यांना माझ्याशीच बोलायचं होतं. ही बाई तुमच्या बघा हात धुलच लागली यार. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना धनंजय सरदेसाईंच्या नंबरवरून मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस आले. काय? कधी? गेल्या काही दिवसात. आपण हे कसं शक्य आहे? ते शोधून काढायचं आहे. सर, पण सरदेसाईंची डेड बॉडी सुद्धा आपल्याला सापडली आहे. हो. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना 2-3 वेळा धनंजय सरदेसाई दिसले. पण त्या बाईला काही वेडबीड लागले का काय? एक काम कर शिलार, सर, तर धनंजय सरदेसाईंचं सिम कार्ड सर्व्हेलन्सवर टाक. म्हणजे जर खरंच मिस्ड कॉल आणि मेसेजेस आले असेल तर आपल्याला कळेल तरी. बरं मेमाणे, सर, आईचे मेडिकल रिपोर्ट झाले असतील. मी जरा जाऊन येतो. सर मी जाऊन आणतो ना. नाही, राजी काही गरज नाही. सरांची परमिशन काढली आहे मी येतो. कामं आटपून घ्या. येस. हॅलो. हा, नेहाची आई बोलतेय मी. 2 मिनिटं आहेत का तुझ्याकडे बोलायला? हां, बोला काकू. अरे अजय, काय झालंय काय? नेहा काय म्हणाली का तुम्हाला? नाही ना, ती काहीही धड सांगत नाहीये, म्हणून शेवटी तुला फोन केला मी की तू तरी सांगशील. काकू, नेहाचा जरा गैरसमज झाला. अरे हो, पण नेमकं काय झालंय आम्हाला तरी कळू दे ना. बघ, आता तूही काही बोलायला तयार नाहीयेस.
अरे आम्हाला टेन्शन आलंय रे. काकू मी बोलतो नेहाशी. हो पण कधी? 1-2 दिवसात बोलतो. हे बघ अजय, आता फार दिवस ताणू नका हा. अरे लग्न ठरवलेत ना तुम्ही, मग अशी भांडणं आणि आबोले नको आता. लहान आहात का तुम्ही सारखं असं समजून सांगायला? काकू मी नेहाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ठीक आहे, मग तू इकडे ये आणि आमच्या समोरच बोल तिच्याशी. एकदा काय ते आमच्या समोर क्लिअर करा, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल ना काय बिनसलंय नेमकं. आणि हे बघ, नेहाचं काही चुकत असेल तर आम्ही समजावून सांगू ना तिला. तुमचं लग्न होईपर्यंत ती लहान मुलगीच आहे अरे आमच्यासाठी. काहीही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला मदत करायलाच हवी ना तिला. ओके मी येतो. ठीक आहे, मग आम्ही वाट बघतोय, येतो. अजयशी बोलत होतीस? हो, कशासाठी फोन केला होता त्याने? त्याने नाही, मी फोन केला होता त्याला. तू का फोन केला होतास त्याला? कारण मला त्याच्याशी बोलायचं होतं म्हणून. काय बोलायचं होतं? मला त्याला विचारायचं होतं नक्की काय झालंय तुमच्यात. पण मी तुला म्हणाले ना, फारसं काहीही झालेलं नाहीये. चिडतेस कशाला? नाही ना काही फारसं झालेलं, मग मी बोलले तर काय फरक पडतो? तू मला न विचारता परस्पर त्याला फोन का केलास? अगं तू काही सांगत नाहीस म्हणून. पण तुला काय करायचंय आमच्यात काय झालं याच्याशी? नेहा, मी आई आहे तुझी आणि तो माझा होणारा जावई. नेहा अगं काळजी वाटते आम्हाला. तुला कल्पना नाहीये घरात एक तरुण मुलगी आहे, याचं किती टेन्शन असतं. रात्रभर झोप नाही लागली काल मला. त्यात तुझं तू लग्न ठरवलंयस आणि आता म्हणतेस प्रॉब्लेम आहे काहीतरी. कसं कळणार आम्हाला? मम्मा, पण जगात कधी कुठे असं घडत नाही का? हे बघ, जगाचं मला माहित नाही, माझ्या घरात हे आजवर घडलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे आपल्या घरात नाही चालत म्हणून मी लग्न करू? अगं बाई, पण हा निर्णय का घेतेस अचानक ते तरी सांग. मम्मा प्लीज मला फोर्स करू नकोस. काय गंमत वाटते का ग सगळी तुम्हाला? हा, मी सांगत होते विचार कर, विचार करून लग्न ठरव, तेव्हा ऐकलं नाहीस अजिबात. आणि आता लग्न ठरवलंयस, आम्ही मान्य केलंय. प्रॉब्लेम झालाय तुमच्यात, तो सोडवायला बघतोय तर तेही ऐकायचं नाहीये. म्हणजे माझं काहीही ऐकायचंच नाहीये तुला. मी म्हणते त्याच्या बरोबर उलटा करायचंय सगळं. असं काही नाहीये मम्मा. परिस्थिती तशी आली आहे की मला विचार करावासा वाटतोय. परिस्थिती आली नाहीये, परिस्थिती ही अशीच होती. हे बघ, एखाद्या छोट्याशा घटनेने माणसं बदलत नसतात. तुला जे वाटतंय की तो बदललाय वगैरे, तर तसं नाहीये. तो त्याचा स्वभावच होता. आपल्याला माणसं नंतर कळू लागतात नेहा, पण ती तशीच असतात. तो बदलणार नाहीये, बदलावं तुला लागणार आहे. तू समजून घे ना तर सोडून दे, पण हे असंच राहणार आहे हे लक्षात ठेव. ते सगळं ठीक आहे, पण मला त्याला भेटायचं नाहीये. सो प्लीज तू त्याला तसं सांग. तो इथे येतोय तेव्हा तूच त्याच्याशी बोल आणि त्याला सांग काय ते. पण मला भेटायचं नाहीये. अगं इतकं काय झालंय की त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाहीये तुला? पण नाही बघायचंय मला. आणि त्याला सांग इकडे येऊ नकोस म्हणून. आणि जर तो इकडे आला तर मी स्वतःला रूम मध्ये लॉक करून घे. अगं नेहा, काय मुलगी आहे ही? तेव्हा थोडं स्पष्टच सांगते, परिस्थिती फार गंभीर आहे. म्हणजे तुमच्या आईच्या रक्तात ब्लड क्लॉट्स आहेत. आपल्याला ताबडतोब काही ॲडव्हान्स टेस्ट कराव्या लागतील. बापरे, पण कशामुळे? कशामुळे असं सांगता येणं कठीण आहे, पण हे फारसं चांगलं लक्षण नाही आहे. मी काही औषधं लिहून देते. त्यांनी क्लॉट्स डिसॉल्व्ह नाही होणार, पण या बेसिकली औषधामुळे रक्त पातळ होईल, त्यामुळे नवीन क्लॉट्स निर्माण नाही होणार. पण डॉक्टर आता काय करावं लागेल? ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, क्लॉट्स ताबडतोब नाही काढल्या तर त्या भागातील रक्तपुरवठा बंद होऊ शकतो. आणि डॉक्टर ऑपरेशन केल्यावर? ऑपरेशन नंतर क्लॉट्स निघून जातील, पण त्या परत येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यांना संपूर्ण बेड रेस्ट करायला सांगा. आणि हो, तारीख लवकर ठरवा आणि मला कळवा.
ऑपरेशनची तारीख म्हणजे आता कधी करायचं? हे बघा, त्यांना वाचवण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर. ओके, पण डॉक्टर, ह्या सगळ्याचा खर्च किती होणार साधारण? साधारण 4 लाख रुपये.